मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्याच्या थकीत पगाराचा मुद्दा सोडवण्यात आला। 21 आणि 22 तारखेला कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येईल असं महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी म्हटलं। 185 कोटींची रक्कम देऊन 21 तारखेला 31,000 कर्मचाऱ्यांचा तर 22 तारखेला 11,000 कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यात येणार आहे। महापौराच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मुंबईतल्या 7 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याची मागणी शिवसेनेनं केली। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित केला। पश्चिम मार्गावरील एल्फिस्टनचं नाव बदलून प्रभादेवी, मुंबई सेंट्रलचं नाव नाना शंकर सेठ तर चन्नी रोड स्टेशनला गिरगाव स्टेशन करावं अशी मागणी सावंत यांनी केली। याबरोबर मध्य रेल्वे मार्गावरील करी रोडला लालबाग स्टेशन आणि सँडर्स स्टेशनचं नाव डोंगरी स्टेशन करावं असं सेनेनं म्हटलंय। गुलामगिरी अंगात एवढी भिनली आहे ना आमच्या, म्हणजे आम्ही आता मुंबई झालं तरी बॉम्बे अजून बोलत राहतो। ही जी जे विरोध करणारे लोक आहे ना त्यांच्या पोटात बॉम्बे आहे आणि आमच्या पोटात मुंबई आहे, एवढाच फरक लक्षात घ्या। त्यांना बॉम्बे अजूनही मोठं वाटतं बोलायला आणि गर्व वाटतो त्याचा। ही गुलामगिरी आहे। नुकताच पाकिस्तानच्या तावडीतून सुटून घरी परतलेल्या चंदू चव्हाणनं काल भगवानगडाला भेट दिली। यावेळी चंदूनं भगवान बाबांचं दर्शन घेतलं आणि महंत नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद देखील घेतले। यावेळी नागरिकांनी फेटा बांधून चंदूचं स्वागत केलं। नामदेव शास्त्री यांनी चंदूला भगवान बाबा यांची एक प्रतिमा भेट म्हणून दिली। भगवानगडावर आल्यावर मला प्रसन्न वाटलं, तसंच सुट्टी संपल्यावर लवकरच देशीय सेवेसाठी मी पुन्हा रुजू होईन असंही चंदूनं म्हटलं। नाशिकमध्ये वाहतूक शाखेनं 300 बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली असून त्यांच्याकडून दंड वसूल करून रिक्षाही जप्त करण्यात आल्या। मात्र जप्त केलेल्या रिक्षा ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडेही जागा नसल्याचं दिसतंय, कारण शरणपूर रोड परिसरातल्या वाहतूक शाखेच्या आवारात तसंच रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या करण्यात आल्या। दरम्यान रिक्षा चालकांचे रेकॉर्ड पोलिसांकडे कायमस्वरूपी राहावेत यासाठी पोलिसांनी एक नवीन पर्याय अवलंबला आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यात 6 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला, तर 20 रुग्ण संशयित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी लागणाऱ्या टॅमीफ्लूच्या 16,000 टॅब्लेट्स उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे। जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत। अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचं काल दुपारी प्रदीर्घ आजारानं लीलावती रुग्णालयात निधन झालं। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। इंडियन एक्सप्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कृष्णराज राय यांचा कर्करोग बळावल्यानं मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। काल रात्री 9च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी, शाहरुख खान, पुनीत मल्होत्रा, कुणाल कपूर यांच्यासह अन्य कलाकार उपस्थित होते। जळगावमध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव सुरू आहे। या सोहळ्यात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2016 ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आला। दरम्यान या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल जळगावमध्ये बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांच्या खास शैलीत त्यांच्या संगीतातील राग, चीज आणि बंदिश सादर करून त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला।